सकाळी दूध समजून ताक तापवलं आणि फुटलं ना, बनवला त्याचा खवा. इथे बेसिनमध्ये भांडे, तिथे माझी तुळस सुकली. नमस्कार केला आणि क्षमा मागितली. काय करू, कुठून आणू पाणी? तेवढ्यात दार वाजलं आणि शेजारीने मला पाण्याची मदत केली आणि हे एवढं असं पाणी भरून ठेवलं. पियाचं पाणी भरलं. मला तहान लागली म्हणून मी एक ग्लास पिली. नंतर आठवलं माझी तुळशी आईसुद्धा तहानलेली आहे. मग काय, झटपट गेली आणि माझ्या तुळशी आईला पाणी पाजलं आणि अंघोळसुद्धा घातली. आणि तेव्हा कुठे तीसुद्धा हॅपी झाली आणि मलासुद्धा हॅपीनेस आला. तर मग काय, मूड झाला चांगला आणि मी म्हणाली पाणी नाही आलं म्हणून घरची कामं थोडी थांबून ठेवायची आहे. तर झालं असं काय माहिती आहे का, आज आमच्या रोला पाणीच नाही आले कालपासून. आणि मग काय, मला वाटलं सकाळी तरी येईल. सकाळी सगळ्या रोला पाणी आलं, पण आमच्या रोला काही पाणीच नाही आलं. आणि मग जेव्हा हे माझ्या शेजारींना कळलं, तर देवासारखी तिने मला पाणी आणून दिलं. आणि आज बोलतात ना, म्हणजे मी नुकतीच तुळशी आईजवळ जाऊन मी बोलली, आता काय करू, पाणीच नाही अजिबात घरात, तुला तरी कुठून मी आता पाणी घालू. तेवढ्यात तिने दार वाजवलं. म्हणजे बघा ना, देवाने हाकेला माझ्या साथ दिली. असंच झालं ना. ठीक आहे, असं होतं. आता कधीतरी असं बोलतात ना, होतंच ना असं 19-20 म्हणतात ना, जसं माझी मुलं बोलतात मामा 19-20 झालं. तर मग काय, बाकीचे कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या. सगळी कामं जी काही सुकी कामं ती करून घेतली. बसून तरी काय करणार आहे. हा माझा असा अवतार बिना आंघोळीचा. मला सवय नाही आहे, सकाळी उठलं की आंघोळ लागते. पण ठीक आहे, आता काय करणार. तोंड हातपाय धुवायलासुद्धा पाणी नव्हतं, का ब्रश करायलासुद्धा पाणी नव्हतं. कारण आम्ही काही भरूनच ठेवत नाही 24 तास पाणी असल्यामुळे. आणि अचानक हा असा गोंधळ झाला पाणी न आल्यामुळे. आणि आलं तर आमच्या रोलाच पाणी नाही आलं, असं झालं. पण बोलतात ना, शेजार धर्म खूप ना भारी. पण आज शेजाऱ्यांनी मला दिलं म्हणून तेवढंच माझं बोलतात ना, थोडी मला हेल्प झाली पाण्याची. आणि मग जेव्हा संध्याकाळी पाणी आलं, तर मग बघा हे असं पाणी भरून ठेवलं मी की विचारा नको. आणि मग अंघोळ केली आणि मग जो काय मला जो फ्रेशनेस वाटला, आ हा 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 हा, काय सांगायला नको. आणि असा छानसा मी लुक केला आणि मला असं वाटलं शूट करावा. चला तर मग सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर बनता आहे. आणि कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण असंच होतं का. सो बाय.